आंबेडकरांचा रुपारेल बिल्डर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रुपारेल बिल्डर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। रुपारेल बिल्डर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जल्लोषाचं कारण असं आहे, सिद्धार्थ कॉलनीची झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेले 20 वर्षापासून कार्यान्वित होत असताना, अनेक टप्पे पार करत असताना ह्या ठिकाणी सिद्धार्थ कॉलनीमध्ये दीपक भाऊ निकाळजे, कार्तिक भट, प्रकाश जोशी असे अनेक विकासक ह्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये येऊन गेले. परंतु या सिद्धार्थ कॉलनीमध्ये 2021मध्ये ज्या टायमाला हायकोर्टामध्ये समझोता करार झाला आणि त्याच्यानंतर या सिद्धार्थ कॉलनीचे मान्यताप्राप्त विकासक रुपारेल बिल्डकॉन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यातर्फे या सिद्धार्थ कॉलनीचा विकासाचा गाडा अतिशय वेगाने पुढे सरकत चाललेला. बंधूंनो, ज्या टायमाला रुपारेल बिल्डकॉन या सिद्धार्थ कॉलनीमध्ये अधिकृतपणे विकासक म्हणून आले, तेव्हा त्यांनी 1 मार्च 2021 रोजी जो सिद्धार्थ कॉलनीमध्ये ॲनेक्शर झालेला तोही कदाचित कोणाला माहिती नव्हता. त्या ॲनेक्शरच्या पुढे जाऊन त्यांनी ॲनेक्शर पूर्ण करून त्याच्यानंतर 1 मार्च 2021 रोजी त्यांनी संपूर्ण समझोता करार पूर्ण करून 6 ऑगस्ट 2021ला त्यांनी सिद्धार्थ कॉलनीचा एलवाय आणला. आणि बंधूंनो, सिद्धार्थ कॉलनीचा 6 ऑगस्ट 2021 रोजी एलवाय आणल्याच्या नंतर या सिद्धार्थ कॉलनीमध्ये कधी न घडणाऱ्या गोष्टी, कधी एक वीट देखील हल्ली नव्हती. त्या रुपारेल बिल्डकॉनच्या प्रयत्नांनी, त्यांच्या कामाच्या वेगाने सिद्धार्थ कॉलनीमध्ये 500 घरं तुटले. योजना अतिशय वेगाने पळायला लागली. लोकांना वाटायला लागलं आता आमचे स्वप्न साकार होतील. पण या सिद्धार्थ कॉलनीमधील काही संधी साधू, विकासविरोधी संधी साधू लोकांनी धुमाकूळ घातला आणि प्रचंड विरोधामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवायचं काम केलं. आणि ज्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये, ज्या सिद्धार्थ कॉलनी विकास सेवा संघाचे माजी चीफ प्रमोटर राजू वाघमारे यांनीच विकासक आणला होता, यांनीच चेक वाटले होते, यांनीच एलवाय आणला होता, यांनीच एलवायची मिरवणूक देखील काढली होती. राजू विष्णू वाघमारेंनीच ह्या ठिकाणी विकासक आणलेले. रुपारेल बिल्डकॉन हेही त्यांनीच आणलेले. त्यांच्याच नेतृत्वाखाली चेक वाटप झाले, त्यांच्याच नेतृत्वाखाली घरं तोडण्यात आले. आणि कुठली अशी माशी शिंकली हे आम्हाला कोणालाच माहिती नाही. त्यांनी पुन्हा रुपारेल बिल्डकॉनच्या विरोधामध्ये मोहीम उभी केली आणि AGRCपासून, मल्होत्रा हाऊसपासून हायकोर्टापासूनपर्यंत सगळ्या ठिकाणी तो विरोधात त्याचे प्रयत्न करतो आहे. पण काल 25 तारखेला 25 मार्च 2026 रोजी ज्या संघर्ष समितीने आणि जे विरोधक आहेत इतर, त्या लोकांनी हायकोर्टामध्ये केस टाकली होती. आणि हायकोर्टामध्ये काल ऐतिहासिक निर्णय झाला. कारण हा 20 वर्षाचा हा रखडलेला प्रोजेक्ट अतिशय प्रामाणिकपणे रुपारेल बिल्डकॉन काम करत असताना हे वेगवेगळे विरोधक आपल्या फायद्यासाठी ते विरोध करत असतात. आणि त्या ठिकाणी काल न्यायालयाने, माननीय न्यायालयाने त्या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे झापलं. त्यांनी अक्षरशः असं सांगितलं का ह्या प्रोजेक्टचा एलवाय आणि कुठल्याही प्रकारच्या परवानग्या ह्या कॅन्सल होणार नाही, कुठल्याही प्रकारच्या परवानग्यांना स्थगिती मिळणार नाही. आणि विरोधक जे होते संघर्ष समितीचे, त्यांचे वकील त्या ठिकाणी आर्ग्यू करण्यासाठी उभे राहिले. परंतु न्यायालयाने त्यांना ताबडतोब त्याच ठिकाणी खडसावलं आणि त्यांना सांगितलं का ह्या ठिकाणी करमणूक करण्यासाठी आम्ही बसलेलो नाही, तर तुम्हाला तुमचं जे काय म्हणणं असेल ते लेखी स्वरूपात मांडा. आणि SRNच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी 15 दिवसामध्ये तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी, तुमची अंतर्गत काय चौकशी असेल ती करून आम्हाला कळवावी. अतिशय चांगल्या प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय हा काल न्यायालयाने दिलेला आहे. आणि त्या पॉझिटिव्ह निर्णयासाठी कुठल्याही प्रकारचा आता इथं किंतु परंतु राहिलेला नाही, विकासाला अडथळा राहिलेला नाही. या सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा रुपारेल बिल्डकॉनच करणार आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झाला. आणि त्यासाठी आज आम्ही लोकांपर्यंत काल झालेला निर्णय तो कळावा
त्यासाठी आज आम्ही थोडासा जल्लोष केलेला आहे. फटाके वाजवलेत, पेढे वाटलेत आणि लोकांना हे खुशीचं हे सगळं आम्ही आव्हान केलेलं आहे. ह्यासाठी आम्ही इथं सगळे जमलेलो. आत्ताच कैलास कटारनवरे यांनी जी भूमिका मांडली ती आमची सगळ्यांची 3600 घरधारकांची भूमिका आहे. एवढंच म्हणायचं आहे की जे आत्तापर्यंत सगळ्या विकास झाल्यानंतर मग आम्ही जॉईंट होऊ असे ज्यांचे विचार आहेत त्यांनी ते विचार बाजूला ठेवून लवकरात लवकर आपले फॉर्म्स सिद्धार्थ कॉलनीचा जो मुख्य विकासक आहे रुपारेल बिल्डकॉन यांच्याकडे जाऊन भरावे की जेणेकरून कामाला चांगली गती मिळेल. आज गेले 20 वर्ष आपला हा जो प्रश्न रखडलेला आहे त्याला कारण सरकार नाही, त्याला कारण बिल्डर नाही, त्याला कारण ह्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये हे जे असे खरात कंपनी नावाची कंपनी उभी राहिलेली आहे त्या कंपनीचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळे एक झालेलो आहोत. त्यांना SRAमधून आपली फंड सर्वेची नोकरी टिकवायची आहे. त्यांना अजिबात या ठिकाणी 5 पैसे मिळता कामा नये. आम्हाला फक्त घर मिळालं पाहिजे, सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि आमचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. मलाच नव्हे तर 3600 घरधारक जे आहे सिद्धार्थ कॉलनीमधले त्यांना SRच्या माध्यमातून घर मिळालं पाहिजे. याची जबाबदारी जशी रुपारेल बिल्डकॉमने घेतलेली आहे तशी आपणही घेतली पाहिजे. एवढंच मला सांगायचं आहे. हमारा बिल्डर कैसन हो, रुपारेल जैसन हो. आज या ठिकाणी आपण जे जमा झालेले आहोत संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीमधून ढोल ताशे वाजत गाजत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. याचं कारण एकच आहे की जे विरोधक आहेत, जे संघर्ष समिती आहे, वारंवार रुपारेल बिल्डरसाठी कोर्टामध्ये जाऊन की त्यांना दिलेली LOI असेल किंवा अनेक ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्यांना हे SRने दिलेलं आहे त्या रद्द करण्यासाठी हे वारंवार कोर्टात जातात. कालचा जो निर्णय आहे हा अतिशय चांगला निर्णय आहे की कोर्टाने यांना चपराक बसवली अशी की कुठलाही बिल्डरला LOI वगैरे दिले असतं तो रद्द करता येत नाही. आणि अजून तुम्ही जे सांगता यांची परवानगी रद्द करा, हे रद्द करा, ते कुठलंही हे रद्द होणार नाही. उद्यापासून रुपारेल हा एकमेव बिल्डर काम करेल या ठिकाणी आणि ते एकटेच काम करतील एवढंच आमचं म्हणणं आहे आणि कोर्टाचं तेच म्हणणं आहे. त्यामुळे विरोधकांनी आता शांत व्हावं, कुठलाही संघर्ष करू नये आणि प्रवाहामध्ये यावं एवढंच आम्ही सांगणं आहे. जय भीम. रामायणाला 14 वर्ष, नामांतराला 17 वर्ष आणि सिद्धार्थ कॉलनीचा विकास 20 वर्ष झाला तरी पूर्ण होत नव्हता. परंतु या कालच्या कोर्टाच्या निर्णयाने हा विकास हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे सिद्धार्थ कॉलनीच्या सर्व घरधारकांना विनंती करतो आहे की कुणाच्याही नादी न लागता प्रत्येकाने रुपारेल विकासकांच्या कार्यालयात जाऊन आपली संमतीपत्र भरावीत आणि विकासाला हातभार लावा हीच माझ्या क्षणी सगळ्यांना विनंती करतो. जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा रुपारेल बिल्डर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रुपारेल बिल्डर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लोकेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. बाबासाहेब आंबेडकरांचा CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.